केली। ही लढाई इतकी मोठी होती की थेट 1920 पर्यंत या लढाईला लढावं लागलं आणि 1920 मध्ये अमेरिकेने महिलांच्या मतदानाचा अधिकार स्वीकारला आणि महिलांना मतदानाचा अधिकार दिला। बघा, एक राज्यघटना लिहिणारा व्यक्ती महिलांना मतदानाचा अधिकार देत नाही आणि महिलांना त्याच्यासाठी जवळपास 200 वर्षाचा संघर्ष करावा लागतो आणि 200 वर्षानंतर महिलांना कुठे मतदानाचा अधिकार मिळतो। आजही अमेरिकेची परिस्थिती जर आपण बघितली तर तिथे महिलांना अजूनही दुय्यम स्थान दिलं जातं आणि म्हणूनच अमेरिकेच्या इतिहासामध्ये आपल्याला अजूनही एकही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली पाहायला मिळत नाही। त्या उलट भारतामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना लिहिल्यानंतर काही प्रश्न विचारले गेले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तत्व स्वीकारलं की ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल आणि त्याच्यामध्ये त्यांनी महिलांचा देखील समावेश केला आणि महिलांना देखील पुरुषांप्रमाणेच मतदानाचा अधिकार असेल, निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल आणि या देशाचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान होण्याचाही अधिकार